ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 2023-24 आणि 24-25च्या PhD विद्यार्थ्यांचं फेलोशिप जे आहे ते प्रलंबित असल्यामुळे हे सर्व विद्यार्थी जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर सावित्रीबाई फुले विद्यापीठापासून ते गुडलक चौकापर्यंत हे सर्व विद्यार्थी रस्त्यावरती उतरत जो आहे तो आक्रमक असा त्यांनी पवित्रा जो घेतलेला आहे। सध्या गुडलक चौकामध्ये हे सर्व विद्यार्थी आहेत ते जे रस्त्यावरती बसलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांची नक्की काय मागणी आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर 2 वर्षाची फेलोशिप प्रलंबित आहे। या सर्व मागण्यांसाठी तुम्ही सध्या या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रता घेतला आहे, काय भावना आहेत, काय म्हणणं आहे? भावना एकच आहे आता सरकारकडे आमची, म्हणजे आता मी ॲग्रिकल्चर फील्डमधून येतो। आता माझ्या ॲग्रिकल्चरच्या PhD रजिस्ट्रेशन करून मला 2 वर्ष झाले, जवळपास 2 वर्ष झाल्याचा अर्थ आमचं पूर्णपणे जे काही रिसर्च वर्क आहे ते पूर्णपणे पैशाने होतं म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस आम्ही मेंटली फिट असेल त्यावेळेस कुठंतरी आम्ही एखादी संशोधन करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कार्य करू त्याच्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये चालना, या संशोधनासाठी चालना मिळावी म्हणून सगळ्यात मोठा जो सपोर्ट आहे तो म्हणजे आर्थिक हे सरकारनेच चालू केलं आहे। जर विद्यार्थ्यांना तुम्ही सरकार देत असेल, जर महिन्याला तुमचं जे काय असेल ते स्टायपंड तुम्ही देताय, जर ते तुम्ही चालू करून मध्यस्थी येऊन कुठेतरी बंद करताय, तर हे पूर्णपणे सरकारने विद्यार्थ्यांवर केलेले पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी केलेले हे पूर्णपणे चुकीचं आहे। तर माझं म्हणणं एकच आहे सरकारला की बाबा गेले 1.5 वर्ष झाले आम्ही वारंवार ज्या काही संबंधित संस्था असतील, त्याचबरोबर जे काही संबंधित मंत्रिपद असतील, जसं की अर्थमंत्री असेल किंवा राज्य सामाजिक न्यायमंत्री असेल, त्यानंतर OBC महासंघ असेल किंवा OBC मंत्री असतील, यांना सर्वांना आम्ही 1.5 वर्ष झाले निवेदन दिले। याच्यावरती कोणत्याही प्रकारे सरकारने असेल किंवा स्वायत्त संस्था स्वतःला म्हणून घेणारे सारथी असेल, महाज्योती असेल, RT असेल, बार्टी असेल, त्याचबरोबर अमृत असेल, ह्या ज्या संस्था ज्या आहेत स्वतःला स्वायत्त म्हणतात, पण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे प्रश्न निघून जातो ते काय म्हणतात, सरकार सांगेल तेव्हा। मग स्वायत्त कशाला केलेत? मग सरकार जर निर्णय घेणार आहे तर स्वायत्ताची गरज काय याच्यामध्ये? तर मला सरकारकडे कळकळीची विनंती आहे, मी स्वतः एक शेतकरी घराण्यातून आहे। जर माझे आई वडील शेतामध्ये राबताय तिथं बसून आणि मी इथं देशाला काहीतरी नवीन चालना मिळावी मी संशोधन करतोय, तर माझी सरकारकडे पूर्णपणे एकच विनंती आहे की आज जो विद्यार्थी रस्त्यावर आलाय, हा रस्त्यावर का आलाय तर ह्या पूर्ण प्रश्नाचं त्यांनी निरीक्षण करावं। आणि त्याच पद्धतीने माझी एक सरकारला एकच विनंती आहे, आम्ही गेले 1.5 वर्षापासून विदाऊट फेलोशिप आम्ही स्वखर्चातून पदरमोड करून आम्ही जे काही खर्च करतोय ते आता पूर्णपणे आमच्या विद्यार्थ्यांची सहनशीलता संपत आलेली आहे, त्यामुळे आज आम्ही रस्त्यावरती उतरलो आहे। तर सरकारला एकच विनंती आहे, जर 2023-24 बॅच असेल, त्याचबरोबर 24-24 बॅच यांची लवकरात लवकर जाहिरात काढून तात्काळ जे काय प्रोसेस आहे ते पूर्ण करून विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्ती प्रदान करावी। जोपर्यंत सरकारकडून ह्या पूर्णपणे मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा विद्यार्थी पुणे शहर सोडून कुठेही जाणार नाही, या पद्धतीने मी पूर्ण विद्यार्थ्याकडून एक ग्वाही देतो। तर आणखी काही विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन बसले आहेत, काय सांगशील? फेलोशिप मिळत नाही, 2 वर्षापासून प्रलंबित आहे, काय मनात भावना आहेत, सरकारकडे काय मागणी? सर, मी कृषी महाविद्यालयातली विद्यार्थिनी, इथं जेवढेही विद्यार्थी बसले सर्वही 4ही कृषी विद्यापीठातून आलेले, कुणी राहुरी दापोली, तर कुणी परभणी, तर कुणी अकोला विद्यापीठातून आलंय। तर सर, कृषी विद्यापीठाचं संशोधन हे वेगळ्या प्रकारे चालतं, कारण कृषी विद्यापीठामध्ये जेव्हा आपण संशोधन करतो वेगळ्या विभागामध्ये ते संशोधन केलं जातं आणि आपल्याला पूर्णतः पीक उगवण्यापासून तर ते हार्वेस्टिंगपर्यंत सर्व खर्च विद्यार्थ्यांना या ठिकाणी करावा लागतो। म्हणजे हे पूर्ण प्रॅक्टिकल बेस्ड संशोधन या ठिकाणी होत असतं कृषी विद्यापीठांमध्ये। तर हा जो सर्व खर्च आहे, हा सर्व खर्च विद्यार्थ्याला स्वतःच्या खर्चातून करावा लागतोय सध्या, कारण 2 वर्षापासून आमची छात्रवृत्ती जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आणि ह्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत सर, ते अलॉटमेंट होताना असं डायरेक्ट आम्हाला ॲडमिशन भेटलं ह्या प्रकारे नाही झालेलं। आम्ही जेव्हा PGला ॲडमिशन घेतलं, म्हणजे आम्ही जेव्हा आमची डिग्री पूर्ण केली त्यानंतर आम्ही MScला आलो। MScला येताना सुद्धा आमची सर CETची एक्झाम घेण्यात आली आणि त्यानंतर PGची एक्झाम झाल्यानंतर जेव्हा आम्ही PhDला आलो तेव्हाही आम्ही एंट्रन्स एक्झाम देऊन आलेलो आहे। त्यामुळे इथं जेवढेही विद्यार्थी बसलेले सर, सर्वही राज्यातील पहिले 10 टॉपर्समधून आहेत किंवा असेही काही विद्यार्थी तिथं जे राज्यामध्ये पहिले आहेत। त्यामुळे एवढे इथं असं कुणीही नाही आहे की त्यांना डायरेक्ट ॲडमिशन मिळालं, इथं जेवढेही बसले ते सर्व स्कॉलर्स आहेत। आणि सर, स्कॉलर्सची अशा प्रकारची जर आपण म्हणतो त्याला हालाकी होत असेल तर मग विद्यार्थ्यांना मोटिवेशन कुठून मिळेल शिक्षणासाठी? तर त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, कारण कृषी शास्त्र जे किंवा कृषी विज्ञान जे ते पैशाशिवाय चालणार नाही, कारण त्याला आता बघितलं तर ह्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने बहुतांश विद्यार्थिनींची लक्षणीय संख्या आहे। काय एक विद्यार्थिनी म्हणून कुठल्या समस्याला सामोरे जावं लागतं एकंदरीत? सर, विद्यार्थिनी असताना जेव्हा विद्यार्थिनींचं 25 पेक्षा जास्त वय होऊन जातं, त्यांच्या घरच्यांचं त्यांच्यावर आधीच खूप जास्त प्रेशर असतं आणि अशा वेळेस आपल्याला आर्थिक सपोर्ट हा खूप गरजेचा असतो। जर आपल्याला सरकारकडून हा सपोर्ट मिळत असेल तर आपण स्वावलंबी होतो आणि आपण आपल्या संशोधनावर पूर्णपणे
आपला फोकस जो असेल तो देऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना सुद्धा ह्या सपोर्टची खूप गरज आहे. म्हणून इथं विद्यार्थिनी खूप मोठ्या संख्येत उभे आहेत. आम्हाला गरज आहे सर ही आर्थिक. तर काही आंदोलनकर्ते आणखी आहेत. नक्की तुमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून काय मागण्यात? आमचं एवढं म्हणणं आहे, आम्ही आज कृषी विद्यापीठातनं महाराष्ट्रातल्या 4 कानाकोपऱ्यातनं आम्ही इथून आलेलो आहे. 4 कृषी विद्यापीठातनं आले आहेत, नॉन ॲग्रिकल्चर विद्यापीठवाले पण आहेत. मला एक सरकारला म्हणणं आहे की आमच्या रिसर्चच्या क्वालिटीवर जर का तुम्ही शंका घेत असाल तर मी तुम्हाला हा एक रिपोर्ट दाखवू इच्छितो की ₹1 जर का तुम्ही फक्त ₹1 जर का कृषी संशोधनात तुम्ही इन्व्हेस्ट केला तर त्याच्या बदल्यामध्ये ₹13.5 ते ₹14 आउटपुट आहे. हे कुठल्याही इस्रो असेल, DRDO असेल या संस्थांपेक्षा देखील सर्वात जास्त कृषी संशोधनाचं त्या ठिकाणी आउटपुट आहे. ओके, तर मला एवढंच म्हणणं आहे की जर का हा रिपोर्ट, आणि हा रिपोर्ट आमचा नाही आहे सर, हा ICARचा आहे. हा ICAR एक सेंट्रल गव्हर्नमेंटची आपली संघटना आहे, तर त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे. तर आमचं म्हणणं आहे की कृषी संशोधनाला असेल, इतर विषयांमध्ये संशोधनाला असेल, तुम्ही चालना द्या. देशाचं भविष्य संशोधनावरती डिपेंड आहे. त्यामुळे सर्वांना त्या ठिकाणी फेलोशिप मिळाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्यासारखे शास्त्रज्ञ या देशात पुन्हा एकदा जन्माला आलेच पाहिजे. आलेच पाहिजे की नाही? आणि कसे येणार? आपोआप येणार का? काय पाहिजे तुम्हाला? मिळेल का? आपण बघू शकतो की फेलोशिपचे जे विद्यार्थी आहेत चांगलेच आक्रमक झालेले आहेत. फेलोशिप जर मिळाली नाही तर कुठल्या भूमिकेवरती तुम्ही ठाम आहात? आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत फेलोशिपची जाहिरात प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही या चौकातून उठणार नाही. ही क्लिअर कट भूमिका आहे. त्याच्यामध्ये कुठेही तडजोड 1 इंच सुद्धा मागे आम्ही हटणार नाही. त्यानंतर आमची सारथी, भारती, महाज्योती, TRTI, अमृत सगळ्याच संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. ही आमची क्लिअर कट भूमिका आहे. कारण आम्ही 2 वर्षापासून प्रयत्न करतोय. आजपर्यंत फक्त निवेदन स्वीकारण्याशिवाय त्यांनी दुसरं कुठलंच पाऊल उचललेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही कंटाळून जाऊन आजचा हा निर्णय घेतलेला आहे. आमचं 22 दिवस पाठीमागे बेमुदत उपोषण आजपर्यंत, आज 22वा दिवस आहे. त्यानंतर आज हे धरणे आंदोलन प्लस आमरण उपोषण आम्ही त्या सुरू केलं आहे. विद्यार्थी खरं तर हे देशाचं भवितव्य असतं, त्यातून देश हा घडत असतो. मात्र तुम्ही जाणीवपूर्वक सातत्याने याचा पाठपुरावा करताय, मात्र सरकार याच्यावरती कानाडोळा करत आहे. म्हणजे आज सुद्धा रस्त्यावरती तुम्हाला उतरायची वेळ आलेली आहे. सरकार म्हणजे जाणीवपूर्वक तुमच्या सर्व गोष्टींकडे, मागण्यांकडे दुर्लक्ष करताय का? जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय का नाही याच्यामध्ये आम्हाला क्लॅरिटीज नाही. कारण आम्हाला प्रशासकीय अधिकारी सांगतात आम्ही वरपर्यंत कळवलंय, मंत्रालयामध्ये आम्हाला कळतं की खालून पाठपुरावा झालेला नाहीये. हे सगळं फक्त फिरत राहतं. कधी एक संस्था म्हणते दुसऱ्या संस्थेकडे अधिकार आहेत, सारथी म्हणते भारतीकडे अधिकार आहेत, भारती म्हणते सारथीकडे अधिकार आहेत. हे दोन्ही कधी मिळून सांगतात तुम्ही मंत्रालयात जा, मंत्रालयातले अधिकार म्हणतात आमच्याकडे प्रस्ताव आला नाही. मग आम्ही विद्यार्थ्यांनी करायचं काय? जायचं कोणासमोर? त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय. सारथी, भारती, महाज्योती आणि अमृत या सर्व संस्थांचे एकत्रितरित्या विद्यार्थी एकत्र येतील आणि धरणे आंदोलन प्लस आमरण उपोषण करतील. तर फेलोशिप प्रलंबित असल्यामुळे हे सर्व PhDचे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही. सरकारने आमच्या भावनांशी खेळू नये अशी जी मागणी आहे ती सध्या विद्यार्थ्यांची जी आहे ती या ठिकाणी होताना दिसत आहे. कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.